बार्शी कुर्डवाडी रोडवरील रिधोरे गावाजवळ शुक्रवारी 17 जुलैला दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील विवाहितेचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव वेगात चाललेल्या ट्रकचे टायर गतिरोधकावर फुटल्यानं चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की सरस्वती मच्छिंद्र जाधव वय 45 राहणार केम तालुका करमाळा यांचा मुलगा सोमेश्वर मच्छिंद्र जाधव वय 25 यांच्यासोबत रॉयल एनफील्ड बुलेट MH45 AW 9190 ही गाडी केम कुर्डवाडीहून बार्शी येथील अंधारे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जाऊबाई यांना भेटण्यासाठी चालल्या होत्या. दुपारी 12च्या सुमारास रिधोरे गावातील न्यू इंग्लिश स्कूलच्या समोरील गतिरोधक ओलांडल्यानंतर त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीचा ट्रक MH42 AR 7197 ने दुचाकीला धडक दिली. ट्रकने भरधाव वेगात गतिरोधक ओलांडल्यानंतर अचानक ट्रकचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला आला आणि बुलेटला जोरदार धडक बसली. यावरील आई आणि मुलगा रस्त्यावर फेकले गेले. आई सरस्वती ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी गणेश माने आणि इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन जखमीला तातडीने कुर्डवाडीतील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू घोषित केला. याबाबतची तक्रार सोमेश्वर मच्छिंद्र जाधव राहणार केम यांनी कुर्डवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली असून ट्रक चालकाविरुद्ध कुर्डवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास अमर लिमकर करीत आहेत. केम येथे ही बातमी समजताच गावात शुकशुकाट पसरला. सायंकाळी 6:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने केम येथे हळहळ व्यक्त केली जाते. तिच्या पश्चात 2 मुले, पती आहे. हा संसार आता उघड्यावर पडला अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते. प्रतिनिधी ओंकार जाधव, करमाळा.